नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता इथून 15 जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचे भाव 100% राहणार दबावातच। हो मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता इथून 15 जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचे भाव 100% राहणार दबावातच। पण इथून पुढे 15 जून पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 15 जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचे भाव 100% राहणार दबावातच। या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचे भाव 100% राहणार दबावातच। पण इथून 15 जून पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे इथून पुढे 15 जून पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचे भाव 100% राहणार दबावातच। या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी या ठिकाणी सध्या कापसाच्या भावाची परिस्थिती काय आहे आणि इथून पुढे आता 15 जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजार भावात बदल कसा होणार आणि अशी कोणती परिस्थिती राहणार आहे की ज्यामुळे आता 15 जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव राहणार 100% दबावातच। या प्रश्नाचं घेऊयात मित्रांनो आता या ठिकाणी सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी ही 7100 ते 7600 च्या दरम्यान आहे। आपल्या सर्वांना माहित आहे की 1 जून नंतर चांद्यापासून बांध्यापर्यंतचा कास्तकार बांधव हा पेरणीच्या लगबगीत लागतो आणि याचमुळे 1 जून नंतर आपल्याकडे खत बियाणांच्या खरेदीची लगबग वाढते आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की खत बियाणांच्या खरेदीसाठी पैशाची आवश्यकता असते आणि ही पैशाची आवश्यकता परिपूर्ण करण्यासाठी सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव हा 1 जून पासून कापूस विक्रीला सुरुवात करतो। म्हणजे आपल्याकडे असणारा उरला सुरला कापूस विकायचा, त्या माध्यमातून जो पैसा गोळा होतो तो घ्यायचा आणि त्या माध्यमातून आपली खत बियाणासाठी असणाऱ्या पैशाची गरज भागवायची। पण यामुळे गरज तर भागते, पण दुसरीकडे 1 तारखेपासून 15 जून पर्यंत कापसाची विक्री वाढल्यामुळे कापसाच्या भावावर मात्र याचा दबाव निर्माण होताना दिसतो आणि यामुळे 1 ते 15 जून पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये 100% दबावात राहणार या ठिकाणी कापसाचा बाजार भाव।
मग हा दबाव किती रुपयांचा असणार आहे? तर लक्षात घ्या, सध्या भाव पातळी 7,100 ते 7,600च्या दरम्यान आहे। याच्यामध्ये कमीत कमी 100 रुपयांची घसरण होऊ शकते आणि भाव हा 15 जूनपर्यंत 7,000 ते 7,500च्या दरम्यान स्थिर राहण्याची शक्यता आहे। जर याहीपेक्षा जास्त मंदी आली आणि भाव 7,000च्या खाली आला तर आश्चर्य वाटायला नको, असं जाणकारांचं मत आहे। पण 15 जून नंतर मात्र कापसाची विक्री जशी जशी कमी होईल तसा तसा कापसाच्या भावाला आधार मिळेल आणि शिवाय जागतिक बाजारातील कापसाच्या भावातील तेजीचाही फायदा या ठिकाणी मिळेल, ज्यामुळे कापसाचा भाव हा 15 जून नंतर पुन्हा एकदा 200-300 न सुधारून 7,200 ते 7,700 दरम्यान पोहोचण्याची शक्यता आहे। म्हणजे कापूस विक्रीचा विचार करत असाल तर माझा आपणास सल्ला आहे की 15 जून नंतर जर आपण कापसाची विक्री ही तेजीमध्ये केली तर आपला होईल फायदा। एवढंच विचार करून निर्णय घ्या आणि दबावात कापूस असताना विक्री करू नका। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ होता ज्यात आपण बघितलं की 15 जूनपर्यंत कापसाचा भाव दबावात का राहणार। आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार, कापसाची बाजारभाव पातळी, याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।